नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश हा सर्वांना शांत करून आतमध्ये येतात. तर सयाजीराव टेन्शनमध्ये बसलेला असतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बघितलेस का, आज जर मी त्यांना थांबवले नसते तर वातावरण खूप पेटले असते. याचे परिणाम काय झाले असते माहिती नाही. पुन्हा सुद्धा असे हे घडू शकते. त्यामुळे हे सर्व थांबवण्यासाठी एकच मार्ग आहे. हे सुद्धा मला मान्य आहे की मी तुम्हाला फोर्स करू शकत नाही आणि ऋषिकेश हात जोडून विनंती मात्र नक्कीच करू शकतो. मग माझ्या ह्या विनंतीला मान लावायचा की धुडकावून लावायचं हे पूर्णपणे तुमच्या हातामध्ये आहे. काका, तुम्ही मोठे आहोत म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुमच्या ऐश्वर्यासाठी लग्नाची रितसर मी मागणी घालतो. तेव्हा ते सगुणाचे ताट उचलून ऋषिकेश जानकीच्या हातामध्ये देतो आणि जानकीला ते कावेरीच्या हातामध्ये द्यायला सांगतो. तर जानकी कावेरीच्या हातामध्ये ते ताट द्यायला लागते. जानकी खुश होऊन कावेरीला म्हणते की कावेरी काकू, हे सौभाग्याचं लेणं तुमच्या लेकीसाठी. आम्ही तुमच्या लेकीचं स्वागत अगदी धूमधडाक्यात करू. लक्ष्मी म्हणून ती आमच्या घरामध्ये गृहप्रवेश करेल. काकू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ती रणदिव्याची सून म्हणून नाही तर लेक म्हणूनच आम्ही सर्वजण तिला खूप जपू. मी तुम्हाला शब्द देते की मी माझ्या धाकट्या बहिणीसारखं तिला जपेन आणि या सौभाग्याच्या लेण्याचा स्वीकार करा. तेव्हा जानकीचे ते बोलणे ऐकून कावेरीचे डोळे मात्र भरून येतात. तेव्हा कावेरी ते ताट आपल्या हातामध्ये घ्यायला पुढे हात करते. तर सयाजीराव लगेच रागाने कावेरीकडे पाहत असतो. तेव्हा कावेरी घाबरतच आपले हात पुन्हा मागे घेते आणि जानकीला खुलावून नाही म्हणते आणि मागे सरते. तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणजे नाही म्हणतो आणि ते दोघे जायला निघतात. तर सयाजीराव लगेच त्यांना थांबा असे म्हणतो. जानकी ऋषिकेश एकमेकांकडे पाहून पुन्हा सयाजीरावांकडे पाहतात. सयाजीराव म्हणतो की ऐश्वर्या आमची एकुलती एक लेक आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे आम्ही तिला जपले. जर तिचा या लग्नासाठी होकार असेल तरच आमचा या लग्नासाठी होकार असेल. ते ऐकून ऋषिकेश आणि जानकी यांना तर खूप आनंद होतो. तेव्हा सयाजीराव म्हणतो की जर याच्यामध्ये काही दगाफुटका झाला तर आम्ही सर्व गाव पेटून देऊ आणि त्यामध्ये रणदिव्यांचं घर सुद्धा जळून खाक होईल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही सयाजी काका. तर सयाजी लगेच ऋषिकेशला म्हणतो की या अगोदर दगा झाला म्हणून तुम्हाला सांगितले. ऋषिकेश म्हणतो की नाही काका, असे काही होणार नाही आणि असे झाले तरी तर तुमची तलवार आणि या ऋषिकेशची मान असेल. एका झटक्यात तुम्ही छाटून टाका. आणि ऋषिकेश सयाजी काकांचा हात हातामध्ये घेऊन काका मी तुम्हाला वचन देतो असे म्हणतो. तर जानकी आणि कावेरी खुश होतात. तर सयाजीराव हात जोडून म्हणतात की तुम्ही या, आम्ही तुम्हाला कळवतो. ऋषिकेश सुद्धा हात जोडून खुश होतो आणि जानकी सुद्धा. त्यानंतर इकडे अवंतिका रागाने जात असते. तर सौमित्र तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की अगं ऐकून तरी घे मी काय म्हणतो ते. अवंतिका म्हणत असते की मला नाही ऐकायचे आणि रागाने जात असते. तर सौमित्र म्हणतो की अगं अवंतिका, मला 2 मिनिट दे. तर रागाने अवंतिका म्हणते की काय ऐकायचे मी तुझे. तुला चांगलेच माहिती आहे की तुम्हाला कसे वागवले. एका मेसेजचा रिप्लाय सुद्धा तू देऊ शकला नाही. मग आता मी तुझं ऐकून घ्यायचे का. अवंतिका जायला निघते. सौमित्र पुन्हा तिला आडवा होतो आणि प्लीज तू जाऊ नकोस. तेव्हा अवंतिका थांबते आणि सौमित्र, मी तुला 1000 वेळेस सांगितलं की आपल्याबद्दल घरी काहीतरी बोलून घे, परंतु तू तसे काहीच करत नाही. मला तुझे प्रेम समजले. तर पुन्हा अवंतिका जायला निघते. सौमित्र पुन्हा आडवा होतो आणि असे काही प्लीज बोलू नकोस ग. सॉरी म्हणण्यासाठीच मी तुला आवाज देतो. तर लगेच अवंतिका म्हणते की तुला सॉरी म्हणायचे होते. तू साधी मला ओळख सुद्धा दाखवत नाही आणि तुझ्या मनाला येईल तसं तुम्हाला वागवशील का. सौमित्र म्हणतो की प्लीज अवंतिका असे वागू नकोस. तुला माहिती नाही की काय झाले ते. अवंतिका म्हणते की मला माहिती सुद्धा करायचे नाही आणि अवंतिका जायला निघते. तर सौमित्र पुन्हा तिला अडवतो आणि तिचा हात धरतो. तर अवंतिका सनकन अशी सौमित्राच्या कानेमागे देते आणि धमकावत म्हणते की मला हात सुद्धा लावू नकोस आणि तेथून निघून जाते. तर सौमित्र हा, तुझ्या डॅडने मला काय सांगितले हे मी तुला सांगू सुद्धा शकत नाही. ते आपल्याला कधीच एकत्र येऊन देणार नाही. जर केला तर ते माझं करिअर केव्हाच डिस्ट्रॉय करतील. कसे सांगू अवंतिका हे मी तुला. म्हणून सौमित्र खूप नाराज झालेला असतो, खूप टेन्शनमध्ये असतो. त्यानंतर इकडे सारंग घरी येतो. तर नाना त्याच्यावर भयंकर चिडलेले असतात की तुला तिकडे जायची गरजच काय होती. भांडण मिटवण्याचा प्रस्ताव ते तिकडे घेऊन गेले आणि तू वर त्यांना पोरांना घेऊन गेलात का लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी. आणि सारंग तू असं का केलेस असं जाब विचारतात. तर सारंग म्हणतो नाना दादा एकटा गेला, मला त्याची काळजी वाटली म्हणून मी तिकडे गेलो. तुम्हाला माहिती आहे ना की सयाजीराव कसा माणूस आहे. आणि सुमित्राला म्हणतो आई तिकडे त्या सयाजीरावांची माणसं सुद्धा जमली होती. तेव्हा नाना रागाने म्हणतात की कारण तू माणसे घेऊन गेला होतात
आणि तिथे काय घडले हे तर अजून आपल्याला कळलेले नाही। सबमिट करायला ते तिकडे गेले आणि तू असा जे काही वागला त्यामुळे ते सर्व काही तुटून जाईल। नानांना तर सारंगचा खूप राग आलेला असतो। तर सुमित्रा म्हणते ते दोघे अजून घरी आले नाहीत, मला तर खूप काळजी वाटते। तेव्हा सारंग सुमित्राजवळ येतो आणि म्हणूनच मी दादाला सांगत होतो की मी तेथे थांबतो, पण दादा माझ्यावरच ओरडला की तू जा, मी येतो। मला सुद्धा दादाची खूप काळजी वाटते आणि आई मी एकदा जाऊन बघून येऊ का? नानांना आणखीनच राग येत असतो। तर सुमित्रा घाबरतच म्हणत असते की नाही नको सारंग। आणि तेवढ्यात ऋषिकेश आणि जानकी घरी येतात। ऋषिकेश म्हणतो की सारंग नाही नको, आणि सर्वजण त्यांना पाहून खूप आनंदी होतात। सुमित्रा धावतच त्यांच्याजवळ जाते आणि त्यांच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवते। नाना म्हणतात की अरे येथे सारंगने खूप टेन्शन दिले होते, तेथे काही प्रॉब्लेम तर झाला नाही। तर ऋषिकेश म्हणतो की नाही तिकडे काही झाले नाही, आणि सारंग आपल्या पोरांना घेऊन तिकडे माझ्या काळजीपोटीच आला होता। आपल्या पोरांना तिकडे बघितल्यानंतर सयाजीरावची सुद्धा माणसं तिकडे गोळा झालीत, त्यांच्यामध्ये थोडीशी वादाविवाद झाले। सुमित्रा म्हणते की अरे काय सांगतो? तर ऋषिकेश म्हणतो की जे झाले ते योग्यच झाले, कारण ही अशी परिस्थिती बघून आपल्या म्हणण्याचा अर्थ काय तो एकदाचा ठळकच झाला। आपल्या वैरामुळे हे असे भांडणं पेटतात हे अगदी त्यांच्या समोरासमोर झाले। मग सयाजीरावांना आपला मुद्दा मान्यच करावा लागला। जानकी म्हणते की हो त्यांना तर मान्य करावेच लागले, परंतु त्या अगोदर तर ते खूप संतापले होते, वाटेल ते बोलत होते आणि म्हणाले बायकोला पुढे करतो। यांच्याकडे बघून तर मला असे वाटले होते की हे हातच उचलतील, पण नाही, यांनी फार कंट्रोल केलं आणि जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे खुशून हसतात। जानकी म्हणते की यांनी जर स्वतःवरील ताबा सोडून तेच काही केले असते तर होत्याचे नव्हते झाले असते। इतक्या वर्षाच्या साठलेल्या गोष्टींचा स्फोट झाला असता। आम्ही येथून जे काही ठरून गेलो होतो ते अगदी तेथे गेल्यानंतर तसेच फॉलो केले आणि त्यांना सुद्धा ते पटले, ते तयार सुद्धा झाले। तर ऋषिकेश म्हणतो की त्यांनी शब्द सुद्धा दिला, जर मुलं या लग्नासाठी तयार असतील तर ते सुद्धा या लग्नाचा प्रस्ताव विचारात घेतील। ते ऐकून तर सर्वांना खूप आनंद होतो। त्यानंतर इकडे बाळाभाऊ हे सयाजीरावांना सौमित्राचा फोटो दाखवतात। तर सयाजीराव तो फोटो पाहतात आणि पोरग तर छान आहे, वकील सुद्धा आहे, मुख्य म्हणजे रणदिवांनीच येऊन मागणे घातले ओ। इन्स्पेक्टर साहेबांना सांगू लागतात की मग काय निर्णय घ्यावा हेच आम्हाला समजेनासे झाले, तुम्हाला काय वाटते की काय करावे? तर बाळाभाऊ म्हणतात की तसे काही पुरावामध्ये खोट नाही, पण रणदिव्याचा मात्र काहीतरी डाव असू शकतो। तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की सयाजीराव माझं ऐकाल तर हो म्हणा, आणि हे जर जमले तर समजा की सर्व तंटाच मिटला। तर बाळाभाऊ म्हणतात की वा, गावातील तंटे म्हणजे मिटण्यासाठी साहेबांची मुलगी शत्रूच्या घरात द्यायची का? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बाळाभाऊ तुम्ही मला माझे काम समजावून सांगू नका, तुमच्यावर किती केसेस पेंडिंग आहेत ते बघा, माणसावर जितक्या केस आहे त्याच्यापेक्षा दुप्पट केस हे तुमच्यावर पेंडिंग आहेत। उद्या जरी मिटवायचे म्हटले तरी हे मिटणार नाही, आणि जर हे लग्न झाले तर सर्व तंटाच मिटला असे समजा। ते सर्व केसेस मागे घेतील पटापट, आणि जे तात्या असतात त्यांना विचारतात की काय तात्या मी हे बरोबर बोलतो ना? तेव्हा तात्या म्हणतात की हो, जेव्हा आबा होते म्हणजे सयाजी पाटलांचे वडील तेव्हापासून मी या घरामध्ये येतो। तुमच्या आणि नानासाहेबांची मैत्री मी तर डोळ्यांनी जवळून पाहिली, तुम्ही दोघे गळ्यामध्ये गळा घालून फिरवत होते। खरं सांगतो की आता जर ते दिवस आले तर गावामध्ये शांतता नांदेल, आणि हा नाना रणदिवे आहे ना एकदम नेठीचा असा माणूस आहे। तेव्हा सयाजी बोलतो अहो तात्या माझ्यापेक्षा कुणाला ते माहिती असणार, माझ्या जीवाभावाचा यार होता तो, त्यावेळेस त्याने दगा दिला म्हणून तो माझ्या डोक्यात गेला। तात्या म्हणतात की अहो 15 वर्ष झाली, ते सोडून द्या आता, पिढीचा विचार करायला नको का? आणि नानासाहेबांची पोरं तर चांगलीच आहेत, वाघाच्या तोंडात येऊन मागणी घालायची म्हणजे हे सोपे आहे का? ही साधी गोष्ट नाही, आणि त्या वकिलाला तर मी चांगलं ओळखतो, दामले वकिलांचा तो डावा हात आहे, त्यानंतर तो तर स्वतंत्र वकिली सुद्धा करणार, जावई म्हणून तुम्हाला अगदी शोभेल। तेव्हा सयाजीराव सुमित्राचा फोटो आपल्या हातामध्ये घेतो आणि जावई म्हणून तर मला शोभेलच, परंतु आमच्या छकोलीला मात्र मनाला तो पटायला हवा, तिने जर होकार दिला तरच आमचा होकार असेल। त्यानंतर इकडे सुमित्रा आणि जानकी वर नाना खूपच खुश होतात। नाना खुश होऊन म्हणतात की कोणतेही शस्त्र हातामध्ये न घेता तू सर्व काही जिंकलेस। सारंग सुद्धा अगदी खुश होऊन म्हणतो की दादा वहिनी तुम्ही तर चमत्कारच केला, सयाजीराव सारख्या माणसाला तुम्ही व्यसन घातली। तर नाना म्हणतात की सारंग
तेव्हा सारंग म्हणतो की सॉरी नाना आणि वळणावर आणले असे म्हणायचे होते आणि खुश होऊन तो नाना आणि आईला म्हणतो की गावात जर हे समजले की सयाजीराव आणि आपल्यामध्ये सोयरीक होती तर ते ऐकून गावातील लोक सुद्धा खूप खुश होतील, गावात एखादा सणच साजरा होईल। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सारंग 1 मिनिट आणि नाना, जोपर्यंत त्यांच्या मुलीचा होकार येत नाही आणि आपलं सुद्धा सुमित्र बरोबर बोलणे होत नाही तोपर्यंत ही गोष्ट कुणाला कळायला नको। तेव्हा नाना म्हणतात की हो ऋषिकेश अगदी बरोबर बोलतो आणि सारंग तू उगाच कुठेतरी दवंडी पिटू नकोस, समजले का? आज तर एक खूप मोठा घोळ होता वाचला, आले ना लक्षात? सारंग अगदी नारांग होऊन मान डोलावतो तर जानकी सारंग जवळ येते। जानकी म्हणते की सारंग भाऊजी, काय सारंग भाऊजी, बरोबर तुम्ही ओवीचे गुलाबजामू काका शोभून दिसतात, ओवी सुद्धा रुसल्यानंतर अगदी तुमच्यासारखं दिसते आणि सारंग भाऊजी लवकरच नाना जे सांगतात ते अगदी योग्य आहे, लवकरच ऐश्वर्याचा होकार सुद्धा येईल, त्यामुळे तुम्हीच काय की आपण सर्वजण एकत्र उत्सव साजरा करूयात, खूप मोठा जल्लोष सुद्धा। पण त्या अगोदर तुम्ही एकदा हसा, तुम्ही जर हसलात तर सर्व घर हसते, तुम्ही जर असे कोमजलात तर आपोआप सर्व घर कोमजते। शेवटी जानकी ही सारंगला हसण्यासाठीच लावते आणि जानकी खुश होऊन सारंगला म्हणते की सारंग भाऊजी, तुम्ही या रणदिवे कुटुंबाचा हसरा चांदोबा आहात, त्यामुळे सदैव हसत राहा। तेव्हा सुमित्रा सुद्धा खुश होऊन जानकी जवळ येते आणि काय ऋषिकेश, तुझी ही बायको आहे ना, आपल्या रणदिवे कुटुंबाची पौर्णिमा आहे, शीतल आल्हाददायक। सारंग म्हणतो की आई एकदम बरोबर बोललीस, वहिनीच्या या उपायामुळे सयाजीराव सारखा सुद्धा ज्वालामुखी हा शांत झाला। आजी मात्र तोंड वाकडे करत असते तर सुमित्रा म्हणते की मी देवासमोर साखर ठेवून येते। नाना म्हणतात की अगोदर देवांना पाण्यातून बाहेर काढा, अगदी बुडून गेले असतील। तेव्हा सर्वांना खूप हसू येते। तेव्हा सुमित्रा ही देवांना पाण्यातून काढून मस्त अशी त्यांची पूजा करते आणि मनोभावाने प्रार्थना, तुझी अशीच कृपा या कुटुंबावर सदैव राहून दे। त्यानंतर इकडे ऐश्वर्या आणि तिच्या मैत्रिणी ह्या गाडीतून येत असतात तर एक मैत्रीण विचारते की अगं ऐशू, तुझ्या मनातील हिरो तुला अजून सापडला की नाही? ऐश्वर्या म्हणते की एक दिवस तो दिसला होता आणि ओझरत असा, त्याने माझी गाडीही स्टार्ट करून दिली। तेव्हा ऐश्वर्याची मैत्रीण म्हणते की तुला जर आवडले असेल तर तू सर्व काही शोधून काढशीलच। ऐश्वर्या म्हणते की माझा त्या थेरीवर खूप विश्वास आहे की तोच मला शोधतील। तेव्हा शलाका म्हणते की म्हणजे तोच तुला शोधतील असे तुला म्हणायचे का? तर सुमित्र समोरच बसलेला असतो आणि ऐश्वर्यांची गाडी तेथे येऊन थांबते। सुमित्राला पाहून ऐश्वर्या लगेच गाडी थांबून खाली उतरते। मी लगेच आले असे बोलून ऐश्वर्या सुमित्र जवळ येते आणि त्याला हात पुढे करून हॅलो बोलते, हाय तुम्हाला ओळखलेस का? तर सुमित्र मात्र हा ऐश्वर्याकडे बघत असतो। तेव्हा ऐश्वर्या ही आपला हात मागे घेते आणि तू असा रस्त्यावर का बसलास असे सुमित्राला विचारते। तेव्हा सुमित्र म्हणतो की नाही असेच मी ओके आहे। तर ऐश्वर्या विचारते की तुला जर कुठे सोडायचे असेल तर मी सोडू शकते, माझी गाडी आहे। तर सुमित्र म्हणतो की नाही नको, जरा रस्ता हरवला होता आणि सापडेल असे बोलून सुमित्र गाडीमध्ये बसून निघून जातो। तर ऐश्वर्याच्या मैत्रिणी ऐश्वर्याला म्हणत असतात की ऐशू चल ना, आणि ऐश्वर्या सुद्धा गाडीमध्ये येऊन बसते। तर मैत्रिणी विचारतात की काय ग ऐशू, हाच तुझा हँडसम हँग होता ना? ऐश्वर्या काही उत्तर देत नाही आणि तेथून त्या निघून जातात। ऐश्वर्या मात्र सुमित्र हा म्हणजे समोर आल्यामुळे खुश असते, म्हणजे मला तोच हवा आणि मला हवा म्हणजे तो मला मिळणारच आणि चालून तो माझ्याकडेच येणार, म्हणून ऐश्वर्या अगदी खुश झालेली असते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सौमित्र घरी येतात तर सर्वजण सौमित्राची वाटच बघत असतात। तर सौमित्र घरी आला असे ऋषिकेश म्हणतो तर नाना म्हणतात की जानकी तूच सांग। सौमित्र विचारतो की वहिनी काय झाले? तर जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी, आम्ही तुमचं लग्न ठरवतो। ते ऐकून सौमित्राला तर धक्काच बसतो। त्यानंतर इकडे ऐश्वर्या सुद्धा घरी येते आणि ऐश्वर्याला सुद्धा लग्नाचं कावेरी आणि सयाजी विखे पाटील सांगतात। तर ते ऐकून ऐश्वर्या म्हणत असते की याडा, तुम्हीच मम्माला समजावून सांगा की मला लग्न नाही करायचे आणि स्पेशली तर मॉमने निवडलेल्या मुलाशी मला अजिबात लग्न करायचे नाही। तर कावेरीच्या हातामध्ये सौमित्राचा फोटो असतो आणि ती आपल्या रूममध्ये निघून जाते। तर कावेरी म्हणत असते की अगं एकदा फोटो तर बघून घे, आणि दरवाजाच्या खालून ती फोटो रूममध्ये टाकते। तर इकडे सौमित्र सुद्धा आतमध्ये निघून जातो। तर आजी म्हणते की सौमित्र असा आतमध्ये का निघून गेला असेल, मला याचं लक्षण काही बरोबर वाटत नाही। त्यानंतर इकडे ऐश्वर्या रूममध्ये असल्यानंतर तिच्या हातातील ती
ब्रेसलेट खाली पडते आणि ती एकदम त्या फोटोवर जाऊन पडते। तर ऐश्वर्याचे लक्ष त्या फोटोकडे जाते आणि तो सौमित्रचा फोटो असतो। तर फोटो पाहून ऐश्वर्या मात्र खुश होते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।